पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्री प्रकरणावरून संपूर्ण जैन समाज आक्रमक झालेला आहे। बुधवारी जैन समाजाने उपवास केला आणि वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द झाल्याशिवाय लढा थांबणार नसल्याचा इशारा जैन बांधवांनी दिलेला आहे। तर दुसरीकडे या व्यवहाराप्रकरणी रवींद्र धंगेकरांनी धर्मदाय आयुक्तांवर संशय व्यक्त केला आहे। बघूया। जैन बोर्डिंगचा जमीन व्यवहार रद्द करा। जैन बांधवांचा आक्रमक पवित्रा कायम। जैन बोर्डिंगचा वाद काही शमेना। पुण्यातल्या सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून सुरू झालेला वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय। या जमीन व्यवहाराच्या बाबत मुंबईत धर्मादाय आयुक्तांच्या पुढे 30 ऑक्टोबरला महत्त्वाची सुनावणी होणार आहे। या व्यवहाराची संपूर्ण चौकशी करून तो पूर्णपणे रद्द करण्याची मागणी जैन समाजाकडून करण्यात येते। त्यासाठी बुधवारी 1 दिवसाचा उपवास केला। अभी पूर्णतया संतोष में नहीं है, क्योंकि हम लोग का एक ही लक्ष्य है कि जब तक ये डील पूरा कैंसिल होता नहीं और सरकारी ऑर्डर हमारी समाज को प्राप्त होता नहीं, तब तक ये आंदोलन हमारा चलता रहेगा, प्रयास पूरा चलता रहेगा। कोई परेशानी, क्योंकि मैं कहना चाहूंगा कि जब यदि 2 दिन में 1 दिन में डील हो सकती है और तुरंत यदि बैंक उस पर लोन दे सकता है, तो तुरंत ये डील कैंसिल क्यों नहीं हो सकती है। हमारी मांग यही है कि सीएम साहब यदि यहाँ पर हैं, फडणवीस जी, तो स्वतः यहाँ पर आए, समाज के साथ में खड़े हुए और साथ में वो जो है इसको पूरा डील कैंसिल करा करके समाज को सुख रूप से इसको प्रदान करें। जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराविरोधात जैन समाज आणि जैन मुनींनी सवाल उपस्थित केल्यामुळे या व्यवहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दरम्यान जैन बोर्डिंगचे विश्वस्त आता टार्गेटवर आलेत। जो ट्रस्टी अपनी गलती को स्वीकार कर ले, एक्सेप्ट कर ले और आगे गलती ना करे, तो मेरे विचार से उनको क्षमादान दिया जाना चाहिए और उनको सुधरने का अवसर देना चाहिए, मौका देना चाहिए। मैं तो क्षमा ही करूंगा, क्योंकि उत्तम क्षमा यति नाम, हमारे पास में क्षमा ही है। हम सुधरने का मौका देना चाहेंगे, पर कानून की अपनी व्यवस्थाएं हैं। यदि वो आगे पुनः गलती करते हैं तो उनको मौका नहीं मिलना चाहिए। जो अनेक बार से ट्रस्ट में भ्रष्टाचार करते आ रहे हैं, उनको तो ट्रस्ट से बर्खास्त किया ही जाना चाहिए। जैन बोर्डिंग विक्रीचा हा वाद काय होता त्यावर एक नजर टाकूया। 8 ऑक्टोबर 2025 रोजी गोखले बिल्डर्सनं पुण्यातल्या जैन बोर्डिंग हाऊसची जमीन खरेदी केली। जैन बोर्डिंग हाऊसच्या विश्वस्त मंडळानं गोखले बिल्डर्स सोबत सेल डीड केलं। विशेष म्हणजे याच गोखले इस्टेट आणि गोखले फ्युचर कंपनीत मुरलीधर मोहोळ भागीदार होते। जैन बोर्डिंगच्या विश्वस्तांना हाताशी धरून मोहोळ यांचे पूर्वाश्रमीचे व्यावसायिक भागीदार विशाल गोखले यांनी मोक्याची 3 एकर जागा अवघ्या 230 कोटींना हडपल्याचा आरोप शेतकरी नेते राजू शेट्टींनी केला। तर 2024 मध्ये आपण गोखले इस्टेट कंपनीतून बाहेर पडल्याचं स्पष्टीकरण मोहोळांनी दिलं। या वादात माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी उडी घेतल्यानंतर वाद आणखी चिघळला। धंगेकरांच्या आरोपानंतर बिल्डर विशाल गोखले यांनी हा जमीन व्यवहार रद्द केल्याचा ईमेल पाठवला, पण धंगेकरांनी धर्मादाय आयुक्तांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला। हा जो गतिमान व्यवहार झाला, याच्यामध्ये संशयाची सोय ही तुम्हाला सांगतो की धर्मदाय आयुक्तांपर्यंत पोहोचली। धर्मदाय ह्याच्यामध्ये चुकलेत आणि त्यांची सगळी चौकशी झाली पाहिजे। बुलढाणा बँकेने एवढे पैसे का दिले? 20 कोटी सर्च नाही, काय नाही, एवढं फास्ट गतिमान कोणामुळे दिले, का दिले? कर्नाटकची बँक यायला लागली, कर्नाटकची बँक कोणाची? आणि या सगळ्या बँकेमध्ये सगळा काळा पैसा दिसतोय। असं आता मला वाटायला लागलं ना, काळा पैसा पांढरा करण्याचं हे मशीन दिसतंय। जैन बोर्डिंग जमीन व्यवहारात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप झाल्यामुळे हे प्रकरण अतिशय हाय प्रोफाईल बनलं। आता हा व्यवहार रद्द होण्याच्या मार्गावर असला तरी जैन मुनी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यामुळे हा वाद लवकर शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे।